तर आता आज अनिताज फास्ट रेसिपीमध्ये साखर आंबा बनवणार आहे मी। तर हा आंबा आहे, कैरी आहे ही, कच्ची साखर आंब्याचाच आंबा आहे हा। तर याला आता स्वच्छ पाण्यातून धुवून घेते आहे आणि याला पुसून याची सालं काढून घ्यायची आहेत आणि याचा किस काढून घ्यायचा आहे। आता आंब्याची सालं काढून झालेली आहेत। आता मी हा आंबाला किसून घेते आहे या प्रकारे। तर आंबा किसून झालेला आहे। आता काय करायचं आहे, आता हा किस आहे ना, हा 2 वाट्या आहे। तर याला आता हा किस बुडेपर्यंत तुम्ही याच्यात साखर घाला। अशी साखर घालते आहे, कमीत कमी 2 वाट्यात साखर जाईल याच्यात। आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। याला मिक्स करून घ्यायचा आणि याला 2 ते 3 तास झाकून ठेवायचा आहे, म्हणजे साखरेचं पाणी होईस्तोवर मिक्स करून घ्यायचा आता हा छान। आणि आता मिक्स केल्यानंतर याला 2 ते 3 तास झाकून ठेवायचं आहे। आता गॅस लावून घेतलेला आहे मी आणि आता हे मिश्रण जे आहे ना, हे छान आता उकळू देणार आहे, घट्ट येईपर्यंत किंवा हा जो पीस आहे ना हा शिजेपर्यंत गॅस सुरू ठेवायचा आहे। मध्ये मध्ये याला असं ढवळत राहायचं आहे। बघा याचा आता साखरेचा ना पाक होतो। या जायफळ आणि विलायची पावडर टाकते आहे, थोडस छान सुगंध येतो। बघा साखर आंबा आता हा तयार झालेला आहे, पूर्ण साखरेचा पाक झालेला आहे। जसं थंड होईल ना तर तसा तसा हा घट्ट येतो। तर हा साखर आंबा फ्रीज मध्ये 3 ते 4 महिनेपर्यंत छान राहतो। आपण हा केव्हाही वापरू शकतो। बघा पराठ्यासोबत लहान मुलांना टिफिन मध्ये द्यायसाठी हा खूप उपयोगी पडतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा साखर आंबा। आणि कसा झाला, तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्स मध्ये ना मला नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक करा। बघा साखर आंबा तयार झालेला आहे। यावर तुम्ही तूप पण घालून, आवडत असल्यास तूप पण घालून खाऊ शकता, खूप छान लागतो।